कर्तव्यावर असताना प्राण गमावणाऱ्या अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणे पेन्शन किंवा मरणोत्तर लाभ मिळणार नाही। केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तसं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे। अग्निवीरांना कोणतेही लाभ का मिळणार नाहीये सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या अग्निवीर यांच्या आईने दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यात सरकारने स्पष्ट केलं आहे की अग्निवीर आणि नियमित सैनिक समान दर्जाचे नाहीत, त्यामुळे शहीद अग्निवीरांच्या कुटुंबियांना नियमित सैनिकांप्रमाणे निवृत्ती वेतन किंवा इतर आर्थिक लाभांचा दावा करता येणार नाही। अग्निपथ ही केवळ 4 वर्षांच्या कालावधीसाठी केलेली अल्पकालीन नियुक्ती असल्याचं सुद्धा सरकारने म्हटलं आहे। 2 वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही असा युक्तिवाद सरकारने केला असून संविधानानुसार हे वर्गीकरण वैध असल्याचं सांगितलं आहे। आता या भूमिकेमुळे देशभरातील अग्निवीरांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 जून रोजी होणार आहे। शहीद अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच सर्व लाभ मिळायला हवेत का? तुमचं मत यावर काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।